हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिषेक महाले. मित्रांनो, न्यूमरिकल डोसच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. लेट अस स्टार्ट द न्यूमरिकल डोस सिरीज. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शियर स्ट्रेसेस आणि बेंडिंग स्ट्रेसेसला आपण घोटून पिणार आहोत. सो या लेक्चरमध्ये आपण 10 न्यूमरिकल बघणार आहोत बेंडिंग स्ट्रेसेसवरती. इव्हन फोर्स ऑन पार्शल एरियावरती सुद्धा आपण न्यूमरिकल घेतलेला आहे आणि व्हेरियस स्ट्रेस डायग्रामवर सुद्धा आपण न्यूमरिकल घेतलेले आहेत. सो लेट अस स्टार्ट टू आवर सेशन. तुम्ही न्यूमरिकल तुमच्या समोर आला की त्याला आधी स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पॉज करून घ्या आणि त्याच्यानंतर डायरेक्टली सोल्युशन बघा. आपण तुम्हाला वेळ देणार नाही, तुम्ही पॉज करून तो वेळ घ्यायचा आणि मी डायरेक्टली सोल्युशन सांगणार आहे. सो लेट अस स्टार्ट द सोल्युशन ऑफ फर्स्ट क्वेश्चन. अ स्टील वायर इज 20 mm डायमीटर. इथे यांनी डायमीटर दिलाय. सर्क्युलर शेप ऑफ 10 मीटर रेडियस. इफ द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज 2 × 10⁶, then the maximum stress induced in the wire is. आपल्याकडे जो फ्लेक्चर फॉर्म्युला आहे तो आहे M/I इक्वल टू सिग्मा बाय वाय इक्वल टू E/R. असा हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये यांनी आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर दिलेला आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेली आहे. इथे बेंडिंग मोमेंटचा कुठलाही उल्लेख नाहीये आणि देअरफॉर हे वापरायचं काही तिथे गरज नाही. सो सिम्पली तुम्हाला याच्यावरूनच आन्सर काढायचं आहे. देअरफॉर सिग्मा इज नथिंग बट Y/R इंटू E. ओके, ठीक आहे. आता हा जो y आहे, दिस y इज नथिंग बट व्हॉट. आता ही वायर जर आपण या प्रकारे बेंड केलेली असेल लाईक दिस, ओके, वायर जर आपण बेंड केलेली असेल ओके, तर हा जो असणार आहे तुमचा तो असणार आहे y विच इज नथिंग बट r. आणि r आपल्याला दिलेला आहे किंवा डायमीटर दिला आहे 20 mm. ओके, व्हॉट इज y? y विल बी 10 mm. 10 mm डिवाइड बाय व्हॉट इज द रेडियस? रेडियस इज 10 मीटर. 10 मीटर म्हणजे 10 इंटू 10⁻³ mm. ओके, जो रेडियस आहे दॅट इज रेडियस ऑफ कर्वेचर. that radius of curvature is nothing but circular shape of 10 meter radius. So 10 meter radius means 10 into 10⁻³ mm, जो की आपण यूज केला. आणि into modulus of elasticity is given as 2 into 10⁻⁶ kg per centimeter square. kg per centimeter square. ओके, सो इथे हा गेला आणि जे काही तुमचा आन्सर येणार इट इज 2 × 10⁻³ kg per centimeter square. दिस इज द मॅक्सिमम स्ट्रेस डेव्हलप्ड. ओके, सो 2 × 10⁻³ म्हणजे बी तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके, so let us move to the next question. The ratio of moment carrying capacity of a circular beam of diameter d and square beam of size d. जेव्हा पण ते तुम्हाला मोमेंट कॅरिंग कॅपॅसिटी विचारतील त्यावेळेस तुम्ही मोमेंट ऑफ रेजिस्टन्स लिहू शकता, जसं की M/I सिग्मा बाय वाय E/R. याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता M इज इक्वल टू I/Y इंटू सिग्मा विच इज नथिंग बट M इज इक्वल टू Z इंटू सिग्मा. बट एक लक्षात घ्या की मोमेंट कॅरिंग कॅपॅसिटी मोमेंट कॅरिंग कॅपॅसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड. सेक्शन मॉड्युलसवर डिपेंड करतं. त्याच्यामुळे रेशो ऑफ मोमेंट कॅरिंग कॅपॅसिटी विचारलं की तुम्ही Z1/Z2 करायचं. ओके, हा रेशो त्यांनी विचारलाय. याचा सरळ सरळ अर्थ मी तुम्हाला सांगून दिला डायरेक्टली. जास्त तुम्ही अभ्यास केलेला आहे थेरॉटिकल, हे गृहीत धरून मी डायरेक्टली बोलतोय. तुमची थेरीच झाली नसेल तर मग हे कसं करायचं ते तुम्ही बघा. रेशो ऑफ मोमेंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ सर्क्युलर बीम ऑफ डायमीटर डी अँड स्क्वेअर बीम ऑफ साइज डी. एक आहे तुमचा सर्क्युलर बीम, दुसरा आहे तुमचा स्क्वेअर बीम. म्हणजे एक आहे तुमचा सर्क्युलर ज्याचा डायमीटर हा डी आहे आणि दुसरा आहे तुमचा स्क्वेअर ज्याची साइड डी आहे. दोघांचा झेड आपल्याला माहिती पाहिजे. दोघांचा झेड, सर्क्युलरचा जो झेड असतो तो किती असतो? सर्क्युलरचा झेड, सर्क्युलर साठी जो झेड असतो तो असतो π/32 d³ आणि स्क्वेअर साठी जो झेड असतो तो असतो किती? तो असतो d⁻³ d³/6 माहित पाहिजे. म्हणजे d³/6 याचा अर्थ काय होतो तुमचा? ओके, ठीक आहे, हा तुमचा कॅपिटल डी करून घेऊ आपण. ओके,
डी क्यूब बाय 6 म्हणजेच काय, बीडी क्यूब बाय 12 डिवाइड बाय डी बाय 2 म्हणजे डी क्यूब बाय 6. सो याचा रेशिओ त्यांनी विचारलाय. सो पाय बाय 32 डी क्यूब डिवाइड बाय डी क्यूब बाय 6. सो दिस डी क्यूब अँड डी क्यूब इज गॉन. 6 वरती गुणिले होईल पाय बाय 32 इंटू 6. 2 ने 16 ला भाग जातो, याला 3 ने जातो. 3 पाय बाय 16 इज द करेक्ट आन्सर. सो 3 पाय बाय 16 इज द करेक्ट आन्सर. तुम्हाला मे बी याचं पुढचं व्हर्जन विचारू शकता, ते म्हणजे 3 बाय 16 इंटू 22 बाय 7. सो द आन्सर विल बी 11 and here it will be 8. So the final answer will be 33 भागिले 8 7 are 56. 33 बाय 56. ठीक आहे. सो दिस इज लेस दॅन 1. लेस दॅन 1 चा अर्थ काय होतो की स्क्वेअर सेक्शन लेस दॅन 1 म्हणजे 33 बाय 56 ना. येस, लेस दॅन 1. सो तुमचा स्क्वेअर जो आहे त्याचं थोडंसं जास्त डॉमिनन्स आहे. थर्ड, a beam of symmetrical eye section made up of structural steel has overall depth of 300. If the flange stresses developed at top and bottom of the beam, top चा किती 1200, bottom चा किती 300 respectively, then the depth of neutral axis from top of the beam would be. एक सिमेट्रिकल आय सेक्शन आहे, काहीतरी आय सेक्शन आहे. ठीक आहे, काहीतरी आय सेक्शन आहे. आपण ते डोक्यात नाही घ्यायचं की तो नेमका कसा आहे, सिमेट्रिकल असेल नसेल सोडून द्या विषय. ओके, जसा कसा असेल. आपण त्याचा न्यूट्रल ऍक्सिस मार्क करणारे ही डायग्राम ड्रॉ करायची, कारण तुम्हाला विचार त्यांनी टॉप आणि बॉटम स्ट्रेस वरून न्यूट्रल ऍक्सिसची डेप्थ विचारली. मग टॉपचा स्ट्रेस किती, टॉप अँड बॉटम. टॉपला 1200 म्हणजे टॉपला थोडा जास्त दिसेल. ओके, 1200. आणि बॉटमला किती 300 म्हणजे बॉटमला थोडा कमी दिसेल. आणि मग ही डायग्राम तुम्ही काय करायची, हे काय करायचं, सिम्पली जॉईन करायचं. हे काय करायचं, जॉईन करायचं. जॉईन बाय दिस लाईन लाईक दिस. हे या प्रकारे जॉईन केलं. आता तुम्हाला काय झालं, तुम्हाला मिळून गेली डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस विच इज दिस वन. Depth of neutral axis which is this one. This is the depth of neutral axis. ओके, आता याच्यात ही जी डेप्थ भेटली आहे ही डेप्थ आपल्याला वरून विचारली आहे. सो लेट दिस बी वाय. आता याची ओव्हरऑल डेप्थ त्यांनी देऊन दिलेली आपल्याला. ओव्हरऑल डेप्थ किती आहे, व्हॉट इज द ओव्हरऑल डेप्थ 300, 300. मग मला सांगा हा जर वाय असेल तर हा किती असेल, हा असेल तुमचा 300 मायनस वाय. 300 मायनस वाय असेल. हा 1200, हा किती आहे 300 केजी पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे. म्हणजे इथे टॉपला स्ट्रेस 1200, बॉटमला स्ट्रेस 300. बस याचं फक्त तुम्हाला सॉल्व करायचं आहे. कसं करणार, सिमिलर ट्रायंगल्स घ्यायचं. ओके, सिमिलर ट्रायंगल्स 1200 भागिले हा म्हणजे वाय इज इक्वल टू 300 डिवाइड बाय दिस वन विच इज 300 मायनस वाय. आणि याच्यातून वाय व्हेरिएबल सॉल्व करायचा, बाकी काहीच करायचं काम नाही. सो 300 मायनस वाय याला जर सॉल्व केला आपण तर सरळ सरळ 301, 300 हा 4 होतो आणि 4 इंटू 300 मायनस वाय डिवाइड बाय वाय और इक्वल टू वाय. ठीक आहे, और इक्वल टू वाय. ठीक आहे, 300 मायनस वाय इंटू 4 हे झालं. सो हे झालं तुमचं 1200 मायनस 4y इक्वल टू वाय. सो 1200 इक्वल टू 5y. देअरफॉर y इज इक्वल टू 1200 बाय 5 220. ओके, 220 इथे आन्सर काही दिसत नाही, 240 असेल मग. येस, 240. 5 इंटू 2 देन 2 रिमेनिंग 5 4. येस, 240 mm हे याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, जर तुम्ही हे सॉल्व केलं तर तुमचं 240 उत्तर येतं आणि हे तुम्हाला जमलंच पाहिजे. नेक्स्ट, अ सिम्पली सपोर्टेड बीम टी सेक्शन इज सब्जेक्टेड टू यूनिफॉर्म डिस्ट्रीब्यूटेड लोड. सिंपली सपोर्टेड बीम में टी सेक्शन है या प्रकारचा, सब्जेक्टेड टू यूनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूटेड लोड, acting vertically downward. न्यूट्रल axis is located 25 mm from top.
and the total depth is 100. The ratio of maximum tensile stress to maximum compressive असं विचारलेलं आहे. सो सपोज आपल्याकडे जी डायग्राम आहे ती आपण बनवून घेऊ. सपोज आपण हे आधी या प्रकारे करून घेऊ, म्हणजे आपल्या एक्स्ट्रीम पॉइंट्स आपण मार्क करून घेऊ. दीज आर द एक्स्ट्रीम पॉइंट्स. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचं स्ट्रेस डायग्राम पण प्लॉट होऊन जाईल. आता त्यांनी आपल्याला म्हटलंय की वरून 25 आहे, टोटल 100 आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की वरून 25 mm वर न्यूट्रल ऍक्सिस आहे. म्हणजे सपोज असं काहीतरी आपण बनवलं. ओके, तर वरून 25 mm आहे आणि टोटल डेप्थ 100 आहे, म्हणजे हे 75 mm होऊन जाईल. बरोबर ना, कारण टोटल किती आहे, टोटल 100 आहे. वरून 25 आहे तर खाली 75. ठीक आहे, मग ही जी डायग्राम आहे ती व्यवस्थित बनवावी लागेल. दॅट्स इट, बाकी काही नाही. सो वर तुमचा 25 mm आणि खाली तुमचा 100 mm आणि हे तुमचे स्ट्रेसेस या प्रकारे तयार होते. हा तुमचा सब्जेक्टेड टू युनिफॉर्म डिस्ट्रिब्युटेड लोड ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. तर मग खाली काय येईल, टेन्शन येईल, आणि वर काय येईल, कॉम्प्रेशन येईल. आणि तुम्हाला रेशो त्यांनी विचारला आहे सिग्मा टी बाय सिग्मा सी. सिमिलर ट्रायंगल्स लावलं तर काय येतं, हा आपण हा केला तर याचं डिस्टन्स आपण त्याचं डिस्टन्स असंच करायचं. टेन्साईल अपॉन कॉम्प्रेसिव्ह, म्हणजे ही साइड आपण ही साइड केली तर याच्या जवळचं आधी घ्यायचं, म्हणजे इक्वल टू 100 डिवाइड बाय 25. सो द आन्सर विल बी 4. सिग्मा टी बाय सिग्मा सी विल बी 4. सो द करेक्ट आन्सर इज 4. किती इझी आहे, वेरी इजी. नेक्स्ट, स्ट्रक्चरल स्टील बीम. एक स्ट्रक्चरल स्टील बीम आहे जो अनसिमेट्रिकल आय सेक्शन आहे. ओव्हरऑल डेप्थ ऑफ द बीम इज 200 mm. ओव्हरऑल डेप्थ किती आहे, 200 mm. फ्लॅंज स्ट्रेसेस कसा आहे, स्ट्रक्चरल स्टील बीम हॅज अनसिमेट्रिकल आय सेक्शन. ठीक आहे, एक आय सेक्शन आहे. ओके, दिस इज अन आय सेक्शन. अनसिमेट्रिकल आहे म्हणजे वेगवेगळा शेप आहे. ठीक आहे, ओव्हरऑल डेप्थ किती आहे, ओव्हरऑल डेप्थ आहे 200. ठीक आहे, हे पूर्ण किती आहे, 200. फ्लेंज स्ट्रेसेस ऍट टॉप आणि बॉटम 120 आणि 80 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे वरचा जो स्ट्रेस आहे तो थोडा जास्त आहे आणि खालचा जो आहे तो थोडा कमी आहे. सो हे डिस्टन्स आपल्याला बघावं लागेल. सो वरचा किती सांगितला त्यांनी, 120, आणि बॉटमचा किती सांगितला, 80. आणि त्यांनी सांगितलंय की न्यूट्रल ऍक्सिस जो आहे टॉप ऑफ द बीम पासून त्याची डेप्थ काढा. म्हणजे दिस इज द डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस. जर हा वाय आहे तर हा किती येऊन जाईल, 200 वजा वाय, 200 मायनस वाय येऊन जाईल. ठीक आहे, बस हे तर आपण सॉल्व्ह केलंय. 120/80 असं जर लिहिलं, 120/80 असं लिहिलं तर याचं डिस्टन्स बाय त्याचं डिस्टन्स असं लिहावं लागेल. म्हणजे काय, y अपॉन 200 मायनस वाय. सिक्वेन्स मेंटेन करावा लागतो, बाकी काही नाही. सो याला फर्दर सॉल्व्ह केलं तर काय येतं, 4 दुने 4 3 म्हणजे हा 1.5 आहे. सो 1.5 इंटू 200 मायनस वाय इक्वल टू वाय. सो सॉल्व्ह जर केलं तर 1.5 गुणिले 200 हा किती होतो, 300 होतो. 200 मध्ये त्याचा 50% म्हणजे 200चा 50% ऍड करा. 200 मध्ये त्याचा स्वतःचा अर्धा ऍड करा, म्हणजे 1.5 ने गुणा, किती होतो 300. 300 मायनस 1.5 वाय इज इक्वल टू वाय. सो 300 इज इक्वल टू, हा तिकडे प्लस होईल, 2.5 वाय. 2.5 वाय, 2.5 वाय म्हणजे 5/2 वाय इक्वल टू 300. आणि याच्यावरून तुम्ही वायचा आन्सर सांगू शकता 600/5. 600 भागिले 5, 12 म्हणजे 120 mm. 120 mm. हे सगळे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला आलेले आहेत. 120 इज द करेक्ट आन्सर. चलो नेक्स्ट, द स्पॅन ऑफ अ कॅन्टिलिव्हर बीम इज 2 मीटर. एक कॅन्टिलिव्हर बीम आहे या प्रकारचा, एक कॅन्टिलिव्हर बीम आहे या प्रकारचा, आणि याचा जो स्पॅन आहे तो 2 मीटर आहे. 2 मीटर स्पॅन आहे. याचा जो क्रॉस सेक्शन आहे तो हॉलो स्क्वेअर सेक्शन आहे. म्हणजे क्रॉस सेक्शन असा काहीतरी हॉलो स्क्वेअर सेक्शन आहे. आणि याच्या एक्सटर्नल साइड्स किती आहेत, 100 100 आहे. 100 mm 100 mm. ओके, 100 mm 100 mm. याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे या सेक्शनचा तो पण त्यांनी देऊन दिला आहे, 4 इंटू 10⁵ mm⁴ इतका मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आणि जो सेफ स्ट्रेस आहे
दॅट सेफ स्ट्रेस फॉर बीम मटेरियल इज 100. म्हणजे याचा जो सेफ स्ट्रेस आहे तो आहे 100 न्यूटन पर mm स्क्वेअर. इतका याचा सेफ स्ट्रेस आहे. व्हॉट इज द सेफ कॉन्सन्ट्रेटेड लोड ऍट द फ्री एंड. म्हणजे फ्री एंडला जर तुम्ही एक लोड अप्लाय केला W, तर तो किती लावू शकतात तुम्ही फार तर फार या स्ट्रेसच्या करस्पॉन्डिंग तो किती सेफ मध्ये राहू शकतो. थोडक्यात फॉर्म्युला तोच. बेंडिंग स्ट्रेस दिलाय, रेडियस ऑफ कर्वेचर वगैरेचा काही विषय नाही. म्हणजे तुम्हाला काय वापरायचंय, M/I इक्वल टू सिग्मा अपॉन वाय हे वापरायचंय. ज्यातला तुम्हाला सिग्मा दिलेला आहे. किती दिलाय सिग्मा, सेफ स्ट्रेस 100. या बीमचा वाय किती येऊन जाईल, स्क्वेअर आहे हे काय म्हणता आपण त्याला, वाय येऊन जाईल याचा 50 mm. का बर, कारण सिमेट्रिकल आहे पूर्णपणे. ठीक आहे. सो 100 अपॉन 2 इट विल बी 50. ठीक आहे. वाय ची व्हॅल्यू आली 50, सिग्माची आली. मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्ट देऊन दिलाय 4 × 10⁵. आणि मोमेंट आता आपल्याला लिहायचा आहे, दिस इज नथिंग बट द मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. आता कॅन्टिलिव्हर बीम मध्ये मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट इथे येत असतो, जो की असतो याच्यावरून किती, W × 2. म्हणजे मोमेंट किती आहे, M max. मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट काढता नसेल येत तर इथे लगेच अडून गेला असतं तुम्हाला. व्हॉट इज द मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट, W × 2. 2W किलो न्यूटन मीटर. ठीक आहे. सो याला न्यूटन MM मध्ये करावं लागेल. 2 × 10⁶ न्यूटन MM. ठीक आहे. सो 2 × 10⁶ न्यूटन MM. हा mm⁴. हा 100 सिग्मा न्यूटन पर MM स्क्वेअर. आणि वाय जो आहे तो पण कशात आहे, MM मध्ये. सो बेसिकली सगळे युनिट मॅच झाले. बस सॉल्व करून टाका आता. हा 0 गेला, 0 गेला. ठीक आहे. हा 10⁵ आणि 10⁶ सोबत गेला. 2 1 2 2 आणि हा 5 1 इकडे. सो 5/2 आणि हा W 2/5 ऍक्च्युली. ओके. ठीक आहे. व्यवस्थित लिहून टाकू, थोडस गडबड झाली इथं लिहिताना. मॅक्सिमम मोमेंट काय आहे, 2W × 10⁶ न्यूटन MM. What is the moment of inertia, 4 × 10⁵ mm⁴. What is the maximum stress, 100. And what is the depth of neutral axis, 50. So 51 52. 2 हा 2 कॅन्सल. ओके. ठीक आहे. आणि हा तुमचा गेला आणि हा गेला उरला फक्त 10. सो W इज 4/10. 4/10. सो आय थिंक इथे काहीतरी युनिट्स मिसमॅच वगैरेचा विषय दिसतोय. ओके. मोमेंट ऑफ इनर्शिया मीटर⁴ मध्ये. ओके. हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा मीटर⁴ मध्ये, mm⁴ मध्ये नाही. तर mm⁴ मध्ये करायसाठी काय करावं लागेल, 4 × 10⁵ इंटू 1 मीटर म्हणजे 10⁻⁻3 10⁻12 mm², होऊन जाईल. 1 मीटर 3/4 10⁻12. ठीक आहे. सो इथे येऊन जाईल तुमचा इंटू 10⁻12 10⁻12. तरी पण काहीतरी इथे विषय आहे काय, अजून काही आपल्याकडून सुटत असेल तर. 2 मीटर लेंथ आहे, 2. ओके. हा 2 अजून इंटू 10⁻9 करावा लागेल आपल्याला. ओके. 10⁻9 म्हणजे इथे येऊन तुमचा 9. ओके. बघा युनिट्सचं किती इम्पॉर्टन्स आहे बघा. मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट तुम्ही काय करणार, 2 × W करणार. ठीक आहे. मग आता 2 × W, हा W तुम्ही किलो न्यूटन मध्ये मानला. ठीक आहे. तर मग याला तुम्ही काय करणार आहेत, 2W मानतायत.
ठीक आहे ना. किंवा तुम्ही एक समजा की किती मोमेंट तुम्ही लावू शकता ते काढून घेऊ आपण. एम मॅक्स इज इक्वल टू सिग्मा. व्हॉट इज सिग्मा? इट इज 100. मोमेंट ऑफ इनर्शिया 4 × 10⁵ m⁻⁴. ऍक्च्युली तो असला पाहिजे mm⁴ मला तरी वाटतं की तो mm⁴ ठेवला पाहिजे आपण. ठीक आहे. 4 × 10⁵ आणि हा डिवाइडला इथे 50. तर तुमचा आन्सर जे येऊन आता 51 52 आणि मग तो 8 × 10⁵ इतकं आन्सर येतं. हे येतंय तुमचं न्यूटन मध्ये. दिस इज द मॅक्सिमम मोमेंट. पण आता जो मॅक्सिमम मोमेंट आहे तो मॅक्सिमम मोमेंट किती आहे? 2W आहे. आता सपोज हा डब्ल्यू जो आहे तो न्यूटन मध्ये, तर तुम्हाला फक्त काय कन्वर्ट करावं लागेल, ही लेंथ 2000 करावी लागेल. तर हे उत्तर तुमचं येऊन जाईल 2000W. तर याला तुम्हाला लिहावं लागेल इथे 2000W. ठीक आहे. सो द डब्ल्यू विल बी इक्वल टू 4 × 1 2 3 आणि इथे होतात 100 न्यूटन, विच विल बी 400 न्यूटन. असं. ठीक आहे. सोपं केलं मी थोडंसं तुमच्यासाठी. सो डब्ल्यू इज 400 न्यूटन. होप तुम्हाला समजलं असेल. चलो नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज अ होमोजिनियस प्रिझमॅटिक सिम्पली सपोर्टेड बीम. आता इथे त्यांनी असं दिलेलं नाहीये, तुम्ही मे बी वाचला असेल क्वेश्चन. दिलेलं नाहीये की सेक्शन रेक्टँग्युलर आहे की नाही, पण तो अज्युम करून घ्यायचा मग की रेक्टँग्युलर आहे. बिकॉज जे काही ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरून तरी तो सर्क्युलर वगैरे तर वाटत नाहीये. फार तो स्क्वेअर असेल नाही तर रेक्टँग्युलर असेल, जो काही असेल. अ होमोजिनियस प्रिझमॅटिक, सिन्स इथे तुम्हाला बी आणि डी दिसतोय तर तो रेक्टँग्युलरच तुम्ही म्हटला पाहिजे. ओके. सो होमोजिनियस प्रिझमॅटिक सिम्पली सपोर्टेड इन पॉइंट लोड दिलाय एफ. सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि पॉइंट लोड कॅन बी प्लेस्ड एनीवेअर. लोड कुठे भी ठेवा, पण लोड अशा ठिकाणी ठेवा की मॅक्सिमम फ्लेक्झरल स्ट्रेस डेव्हलप झाला पाहिजे. तर तुम्ही मला सांगा, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंटच्या करस्पॉन्डिंग मॅक्सिमम फ्लेक्झरल म्हणजेच मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस असतो. मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट कुठे डेव्हलप होतो? जर लोड कधी डेव्हलप होतो? जर लोड सेंटरला असेल तर. म्हणून हा जो एफ लोड आहे आपण सेंटरला ठेवू. जर या एफ लोडला सेंटरला ठेवलं तर मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट किती येतो? FL/4 इतका येतो. ठीक आहे. PL/4 असतो ना, WL/4. ठीक आहे. हे झालं तुमचं L/2, हे झालं तुमचं L/2. ही झाली मॅक्सिमम बेंडिंग मोमेंटचे डायग्राम. प्लस म्हणजे याचा अर्थ M/I इक्वल टू सिग्मा अपॉन वाय असं आलं. पण इथे त्यांनी सिग्मा ने दिलाय, त्यांनी त्याला एफ म्हटलंय. ओके. त्यांनी सिग्मा म्हटलंय. सिग्मा. ठीक आहे. आता व्हॉट इज अ मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट? इट इज FL/4 इक्वल टू व्हॉट इज I/Y? I/Y into sigma. I upon Y is Z into sigma and this is FL/4. त्यांनी आपल्याला विचारलं काय आहे? फ्लेक्झरल स्ट्रेस म्हणजे सिग्मा विचारलाय. सो सिग्मा इज इक्वल टू FL/4 into Z. नाव रेक्टँग्युलर साठी Z ची व्हॅल्यू सांगा. रेक्टँग्युलर साठी ही व्हॅल्यू येते BD²/6. म्हणून हा सिग्मा आला 6 FL upon 4BD². So answer आलं 3 FL upon 2BD². This is the sigma value. And pay attention, 3FL upon 2BD². 3FL upon 2BD² असं हे उत्तर आलं. याचा काय अर्थ होतो? इथे ऑप्शन दिसत नाहीये, तर याला आपण 2 करून घेऊ. काहीतरी ऑप्शन नाही, घोटाळा असेल. बी उत्तर आहे. ओके. फक्त त्यांनी असं म्हटलंय की असा ठेवा की मॅक्सिमम फ्लेक्झरल स्ट्रेस आला पाहिजे, तर तो सेंटरला ठेवायचा. छोटं बेसिक यूज करावं लागलं. नेक्स्ट. 2 बीम्स कॅरिंग आयडेंटिकल लोड्स. 2 बीम आहेत. ठीक आहे. एक सिम्पली सपोर्टेड आर हॅव्हिंग सेम डेप्थ, बट बीम ए हॅज डबल द विड्थ ॲज कम्पेअर्ड टू दॅट ऑफ बीम बी. म्हणजे तुमच्याकडे 2 बीम आहेत, एकामध्ये विड्थ ही बी असेल तर दुसऱ्याची जी विड्थ आहे ती दुप्पट आहे, म्हणजे 2B आहे. बीम तेवढाच आहे पण विड्थ जी आहे ती दुप्पट. याची विड्थ ही 2B आहे. तर ते म्हणताय की द रेशिओ ऑफ स्ट्रेंथ ऑफ द बीम इज. आता एक लक्षात घ्या,
याची स्ट्रेंथ जर म्हटली तुम्ही तर ही झेड वर डिपेंड करते. झेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी डी स्क्वेअर. सिमिलरली याची बघितली तुम्ही तर याची पण डिपेंड करते बी डी स्क्वेअर वर. सो तुम्ही Z1 बाय Z2 केलं तर तो येऊन जाईल BD स्क्वेअर बाय BD स्क्वेअर. B1 B2 सिन्स डेप्थ मध्ये बदलणे सांगितलं ते कॅन्सल होऊन जाईल, उरेल B1 बाय B2. आता ते म्हणताय की जो ए बी में ए आणि बी, जो ए आहे दिस इज ए, दिस इज बी, जो ए आहे त्याची विड्थ जी आहे ती डबल आहे. ए ची विड्थ डबल आहे म्हणजे याचा अर्थ इथे विड्थ काय आहे, डबल आहे. म्हणजे इथे जर 2B असेल तर खाली बी आहे असं आहे. तर ऑफकोर्स उत्तर काय असेल, 2 असेल. ते सेमच आहे ते. बी बी कॅन्सल, उत्तर काय आलं, 2 आलं. म्हणजे विड्थ दुप्पट केली तर स्ट्रेंथ ऑफ द बीम दुप्पट होते. पण आपण जनरली डेप्थ जास्त प्रेफर करतो, डेप्थ मध्ये चेंजेस करतो. जर डेप्थ दुप्पट केली तर सेक्शन मॉड्युलस हा 4 टाइम्स होऊन जाईल, म्हणजे स्ट्रेंथ 4 टाइम्स एनहान्स होऊन जाईल. एक स्क्वेअर सेक्शन दिलाय आणि त्या स्क्वेअर सेक्शन मध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हा तुमचा एक्स आहे, हा तुमचा एक्स आहे, ओके. हा एक्स वाय प्लेन आहे असा आणि हा एक एक्स वाय प्लेन, ठीक आहे. असं त्यांचं म्हणणं आहे, बाकी काही नाही. एक्स वाय प्लेन आणि हे तुमचं एच आहे. म्हणजे थोडक्यात हा जो सेक्शन आहे याची ही एच डेप्थ आहे आणि ही एच आहे, म्हणजे हा एच स्क्वेअर सेक्शन आहे थोडक्यात. त्यांचं असं म्हणणं आहे की बेंडिंग मोमेंट एम जर सब्जेक्ट केला तर व्हॉट इज द मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस. आता मला सांगा, जो बेंडिंग स्ट्रेस असतो तो कसा काढतात. सिग्मा इज इक्वल टू एम बाय आय इंटू वाय. आता एम बाय आय बाय वाय म्हटलं म्हणजे एम बाय झेड होऊन जातो, बरोबर आहे ना. तुम्हाला जर नसेल समजा तर एम इज इक्वल टू झेड सिग्मा लक्षात ठेवा. सो सिग्मा विल बी एम बाय झेड असं लक्षात ठेवा. काही पण एम तर आला, काही प्रॉब्लेम नाही. पण स्क्वेअर सेक्शन जर म्हटला तर झेड काय येतो, आय बाय वाय. आय काय येतो, आय येतो h⁴ भागिले 12 डिवाइड बाय वाय काय येतो, अर्धा. हा येतो तुमचा वाय, तो येऊन जाईल तुमचा h बाय 2. सो आन्सर येऊन जाईल h³ बाय 6. हा येऊन जाईल तुमचा झेड. स्क्वेअर सेक्शन साठी झेड h³ बाय 6. तर तोच फक्त इथे पुट करायचा आहे, बाकी काही नाही. h³ अपॉन 6. सो 6m बाय h³ असं हे आन्सर आहे तुमचं मॅक्सिमम कॉम्प्रेसिव्हचं पण आणि मॅक्सिमम टेन्साइलचं पण, ठीक आहे. सो सिग्मा कॉम्प्रेसिव्ह बेंडिंग स्ट्रेस आणि टेन्साइल बेंडिंग स्ट्रेस दोघंच्या दोघं 6m अपॉन h³ इतके आहेत. आणि लास्ट क्वेश्चन ऑफ दिस लेक्चर, अ स्ट्रक्चरल स्टील बीम हॅज अ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन. द ओव्हरऑल डेप्थ ऑफ द बीम इज 400. हा कन्सेप्ट जो आहे, दिस कन्सेप्ट इज इम्पॉर्टंट, तुम्ही समजून घ्या. सपोज आपल्याकडे एखादा बीम असेल, त्याच्यात एक एरिया आपण मार्क केला, तर दिस इज कॉल्ड ॲज द शेडेड एरिया. आता या शेडेड एरियाचा जो सेंट्रॉइड असतो त्याचं डिस्टन्स असतं वाय बार. याची जर आपण स्ट्रेस डायग्राम ड्रॉ केली तर ती आपल्याला काहीतरी अशा प्रकारे दिसते. या लेवलचा स्ट्रेस असतो तुमचा सिग्मा मॅक्स आणि या लेवलची डेप्थ असते तुमची वाय मॅक्स, ओके. मग जर तुम्हाला या छोट्या एरियाने किती लोड सहन केला हे काढायचं असेल तर तुम्हाला या लेवलचा स्ट्रेस लागेल, या लेवलचा. ऑब्वियसली दॅट विल बी सिग्मा डॅश, ओके. तर एकदम इझी आहे की तुम्ही सिग्मा मॅक्स अपॉन सिग्मा डॅश असं जर केलं तर तुम्हाला लगेच वाय मॅक्स अपॉन वाय बार असं करता येईल. देअरफॉर तुमचा सिग्मा डॅश कसा निघेल, मॅक्सिमम स्ट्रेसला फॅक्टर अप्लाय करायचा वाय बार अपॉन वाय मॅक्स, बरोबर ना. सिग्मा डॅश वाय बार अपॉन वाय मॅक्स इंटू सिग्मा मॅक्स, हा जा तुमचा स्ट्रेस. बरं आपल्याला माहिती आहे की फोर्स काय,
फोर्स बाय शेडेड एरिया इज इक्वल टू stress into shaded area. So what is the stress? स्ट्रेस तर काढला आपण. स्ट्रेस आहे तुमचा सिग्मा डॅश. तो किती आला? सिग्मा मॅक्स इंटू वाय बार अपॉन वाय मॅक्स इंटू शेडेड एरिया. And this we get the force by partial area. जेवढ्या एरियाचा काढायचा आहे तेवढ्या एरियाचा काढून घ्या. ठीक आहे, हा तुमचा जस्ट फॉर्म्युला झाला. सो आपला न्यूमरिकल जर तुम्हाला सॉल्व करायचा असेल तर तुम्ही फक्त त्या व्हॅल्यूज घेणार, किती बाय कितीचा बीम येतो काय आहे ते सगळं तुम्ही घेणार आणि सॉल्व करणार. दिस इज द कन्सेप्ट ऑफ शेडेड एरिया. चलो आपण न्यूमरिकल सॉल्व करू. हा की स्ट्रक्चरल स्टील बीम दिला रेक्टँगुलर क्रॉस सेक्शन, ओव्हरऑल डेप्थ ऑफ द बीम इज 400. ओव्हरऑल डेप्थ दिली 400, विड्थ इज 200, म्हणजे 200 बाय 400 असा हा बीम आहे. ठीक आहे, हा जो बीम आहे तो आहे 200 आणि न्यूट्रल ऍक्सिस हा 400. आणि त्यांनी विचारलं आपल्याला फोर्स बाय टॉप 25% एरिया. टॉप 25% म्हणजे किती होतो? टॉप 25% एरिया ऑफ द बीम. मग पूर्ण 25% म्हणजे किती होतो? हा 400च्या 25% तो होतो तुमचा 100 mm. बरोबर, हा एरिया शेडेड एरिया आहे. आता या शेडेड एरियाचा सेंट्रॉइड जो आहे दॅट विल बी द वाय बार डिस्टन्स. ही झाली तुमची डायग्राम स्ट्रेसची. हा झाला न्यूट्रल ऍक्सिस. बरोबर, याच्या करस्पॉन्डिंगचा स्ट्रेस म्हणजे हा सिग्मा डॅश आणि वरचा आहे सिग्मा मॅक्स. ओके, ठीक आहे. आणि बस यांना फक्त आपल्याला फाइंड करायचं आहे, बाकी काही नाही. यांना आपल्याला फाइंड करायचं. हा वाय बार झाला तर हा पूर्ण काय आहे? वाय मॅक्स. हा काय आहे? वाय मॅक्स. हे डिस्टन्सेस सगळे फाइंड करावे लागतात. फोर्स ऑन पार्शियल एरियाचं सिंपल काय? सिग्मा मॅक्स इंटू वाय मॅक्स इंटू वाय मॅक्स नाही, इंटू रिडक्शन ना. या स्ट्रेसला पहिले इथे आणा, तर तो आणण्यासाठी काय करावं लागेल? वाय बार अपॉन वाय मॅक्स लिहावं लागेल. हा केला त्याला छोटा आपण. आता याला गुणावं लागेल एरियाने. कोणता एरिया? शेडेड एरिया. हा येऊन जाईल काय? स्ट्रेस इंटू एरिया, फोर्स बाय शेडेड एरिया. आता मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस त्यांनी दिलाय का ते बघा. बेंडिंग स्ट्रेस ऍट द टॉप एक्स्ट्रीम फायबर इज 10 MPa. म्हणजे याचा अर्थ हे देऊन टाकलंय त्यांनी 10 न्यूटन पर mm². वाय बार काढावा लागेल आपल्याला. मला सांगा, हा 400 तर हे किती येतं? 200. म्हणजे वरचं पण किती आहे? 200. हे 200 आहे तर हा 25%. 400च्या 25% एरिया मार्क केलाय आपण. त्यांनी सांगितलंय टॉप 25%चं बघावं. मग हा 25% मार्क केलाय. हा जर 25% असेल तर हा 100 आला. तर टोटल 200 पैकी हा किती आला? 100 आला. 100 100 आणि खाली 200 झाले 400. सो वाय बार किती येऊन जाईल? 100 प्लस 50. 100 प्लस 50 इट विल बी इक्वल टू 150. So y bar will be 150. What is y max? It is 200. Y max is 200. Multiply by shaded area किती आहे? 100 into 200. 100 into 200. So this will give us the force shared by partial area. 200 डायरेक्ट गेला. ठीक आहे. 15 into 1 2 3 150 into 10⁻³ 150 into 10⁻³ न्यूटन, which will equal to 150 किलो न्यूटन. क्वेश्चन सोपा असतो, कन्सेप्ट तुम्हाला माहित नसली तर प्रॉब्लेम होतो. द आन्सर इज ए 150 किलो न्यूटन. सो आपण 10 न्यूमरिकल बघितले एपिसोड आपल्या 1.3 मध्ये, आणि या एपिसोड 1.4 मध्ये आपण अजून 10 न्यूमरिकल बघितले. सो 10 आणि 10 20 न्यूमरिकल शियर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेसेसचे कंबाईन आपण बघितले. हे 2 चॅप्टर झाले सॉमचे. त्याच्या अगोदर सॉमचे 2 व्हिडिओ आहेत, म्हणजे टोटल सॉमचे 4 एपिसोड झाले. अजून आपल्या प्रिन्सिपल स्ट्रेसेस वरती
टॉर्शन वरती, स्लोप अँड डिफ्लेक्शन वरती सुद्धा एपिसोड्स घ्यायचे आहेत. एंटायर सॉन्गवर मिक्स सुद्धा घ्यायचे आहेत. ओके, पण न्यूमरिकल्स मात्र सिरियसली सॉल्व्ह करा, कारण न्यूमरिकल्स मधून कन्सेप्ट तुमच्या बऱ्याच क्लिअर होतात. थेरॉटिकली पण तुम्हाला बराच अंदाज लावता येतो. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून पुढचे सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. व्हिडिओ पडल्या पडल्या तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्ही तो व्हिडिओ बघत चला आणि आपल्या नोट्समध्ये सगळे न्यूमरिकल्स हे नोट डाऊन करत चला आणि मध्ये मध्ये रिव्हिजन करत चला. इन्व्हायरमेंटचा सुद्धा न्यूमरिकल डोस अपलोड केला आहे, तो पण बघा. सर्वेइंगचा सुद्धा न्यूमरिकल डोस अपलोड केला आहे. टॉसचा सुद्धा अपलोड केला आहे. आरसीसीचा आहे. जीटीचे 3 आहेत. ओके, अप नेक्स्ट सेशन्स मध्ये आपण आरसीसी आणि जीटीचे मोर न्यूमरिकल डोसचे व्हिडिओज आणू आणि इव्हन सर्वेइंगवर आणि इन्व्हायरमेंटवर सुद्धा अजून व्हिडिओज आपण आणू. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तसं तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुमचे जे काही रिव्ह्यूज आहेत ते पण तुम्ही लिहू शकतात. काही तुम्हाला सुधारण्याची गरज वाटली तर ते देखील तुम्ही कमेंट करू शकतात. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.